सतरंगी अतरंगी ग्रुप ठाणे. सतरंगी अतरंगी ग्रुप ठाणे. ओपन ग्रुप आहे ना? हा ओपन ग्रुप. बघा रे बघा बघा रे बघा कच्चा आहे बघा तिकीट नाही बघा रे बघा तिकीट नाही कच्चा आहे बघा रे बघा. काय नाटक बघा नाटक बघा नाटक बघा. काय नाटक बघायचं? अरे नाटकाचा विषय काय, नाटकाचं नाव काय? हो मॅडम, तुमच्या हातले काय नाटक बघायला आलात ना, कधी नाटक बघा मग विषय कळेल. चला 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 बघा रे बघा बघा तिकीट नाही बघा रे बघा. नमस्कार नमस्कार नमस्कार. आम्ही आपल्या समोर एक पथनाट्य सादर करत आहे. सुंदर पथनाट्य आहे. त्याचे नाव आहे नाव माहितीये? नाही रे मला माहिती. चला मागे. डिंग डांग डिंग डांग डिंग डांग डिंग. आया चलो गोरे लोगो राजा के संग संग झूम लो आया रे राजा लोगो रे लोगो राजा के संग. राजा दिसलो का मी तुम्हाला? राजा दिसलो? सुभेदार आहे मी सुभेदार. ए मग कशाला पुढे आला? चल मागे. ए मागासपासून बघतोय सगळ्यांना मागे घालवताय. हा राजाने बोलवलंय मला दरबारात. पण राजा कुठे आहे? राजा हे आमच्या राजाचं असं असतं बघ. प्रत्येक वेळेला सकाळी मला लवकर भेटायला लावतात आणि स्वतः उशिरा नाही. काही फायदा नाही आमच्या राजाचा. नुसता दगड आहे दगड. आल्या रे राजा के शासक दिल थाम के बैठिए आ रहे हैं आपके सामने जवा दिलों के धड़कन. लावू नका काही पाडकन. काय झालं राजा? अरे काय झालं काय झालं? सुंदर नगरीचे आम्ही महाराज आणि आमचं स्वागत असं करतो. तुला काय आम्ही माधुरी दीक्षित वाटलं का मल्लिका शेरावत? हो महाराज, मग मी काय करू? काल मी बोललो सगळ्यांना सुंदर नगरीचे बंदर होय, सुंदर नगरीचे सुंदर महाराज येत आहे तो. तर सगळे काय कसं काय रे? सगळे कसे काय काय झाले? अवकाळून गेले. आता आम्हाला समजलं. का काय समजलं? मी तुमचे हिरोईन सारखे स्वागत का करत होते ते समजलं? नाही रे, ही जनता आमच्यावर का नाराज आहे ते आम्हाला समजलं. महाराज महाराज इकडे एकटे बरं वाटतं ना? हो. का सूर्य पश्चिमेकडून उगवलाय? हा काय रे बाबा? अहो इतक्या वर्ष झाली मी तुम्हाला बोंबलून सांगतोय. मग जनता आपली नाराज काय नाराज काय नाराज काय तरी तुम्हाला समजत नाही. आणि आज समजलं. आज आम्ही मॅच्युअर झालो. कालपर्यंत का पाण्यात खेळत होता? सॉरी, म्हणजे मी असं म्हणत होतो कालपर्यंत जे मी सांगितलं, कालपर्यंत जे मी समजावलं ते आजपर्यंत समजलं. मग आज समजलं. बरं जाऊ दे. बरं इथून पुढे जनतेसाठी काय करणार आहे तुम्ही? आम्ही इथून पुढे ठरवलं आहे की जनतेच्या मनातला सगळा कचरा साफ करायचा. आधी स्वतःच्या डोक्यातला कचरा साफ करा. सुभेदार नौकादार. अहो मी म्हणत होतो जनतेच्या डोक्यातील जो प्रश्नाचा कचरा आहे तो साफ करा. अरे आम्हाला माहिती आहे जनतेच्या मनामध्ये काय प्रश्न असतील. हेच ना, बेरोजगार, लाईट, पाणी, भ्रष्टाचार. सरदार ऐका राजे ऐका. हे सगळे प्रश्न 5वीला पुजलेले, पण अनेक प्रश्नांची भर पडलीये. हे कोणता? वेळेसच्या गैरसमजांची. सुभेदार, अशा गोष्टी चार चौकांमध्ये जास्त ओढून नसतात बोलायच्या. महाराज वेळ आलीये. कसली तर वेळ आलीये. एड्स बद्दल सर्वांसमोर ओढून सांगायची, ओढून बोलायची. अहो आपण असल्या आपल्या शांत बसण्याने एड्स बद्दल किती गैरसमज वाढताय. एचआयव्ही बाधित एचआयव्ही बाधित व्यक्ती तीळ तुटतो. त्याचा जगणं मुश्किल झालंय. याला कारणीभूत आहे आपण. आपण का? आपण कारण सांगण्यात काही अर्थ नाही. एक काम करूया, आपण स्वतः बघूया का ते. बघूया चला. चला डिंग डांग डिंग डांग डिंग डांग डिंग. महाराज. आंध्यावर नाट काढ. सॉरी बोला महाराज. ही बघा आपली सुंदर. वाह, अशी मी सुंदर नगरी. असू दे पुढचं आहे का? हा बोला. या सुंदर नगरीमध्ये एक राजू नावाचा मुलगा होता. माहितीये मला. त्याला एड्स आहे. ते पण माहितीये. त्याच्या बायकोला पण एड्स आहे. खूप वाईट झालं. पण महाराज त्याला त्या एड्सचा सगळ्यात जास्त त्रास होतो की त्या समाजाचा सगळ्यात जास्त त्रास होतो
हे आपल्याला बघायचंय. चला चला. राजू वाटे, तुम्हाला साहेबांनी बोलवलंय. येतो म्हणून सांग. अरे आत्ताच्या आत्ता जा. साहेब आपण मला बोलवलं? काय महत्वाचं काम होतं साहेब? एवढं अर्जंट? उद्यापासून कामावर यायचं नाही तुम्ही. कामावर? का सर, काय झालं? चुकी झाली माझ्याकडून. तू HIV बाधित आहेस. तुझ्यामुळे आमचा बाकीचा स्टाफ पण HIV बाधित होऊ शकतो. तुमच्यासारख्या लोकांना आम्ही कामावर ठेवू शकत नाही. अहो पण सर, माझी फॅमिली. सर काय होईल माझं? गेट आउट आहे. सर, सर प्लीज. प्लीज गेट आउट. शांताप्पा, कोण आता काय माहित? शांताप्पा, एक हंडा पाणी मिळेल का? इथे माझ्या घरात पाणी नाही, तर तुला कुठून देऊ? बरं, पाणी आलं की सांगा, मी एक हंडा भरून घेते. हा ठीक आहे. हिला पाणी देऊन मला काय म्हणायचंय? नवरा पण नसला आणि ही पण असली मरतुंडी. रोगी झाला. सारे को एड्स आहे. हे जवळ जाऊ नको त्याच्या. नवरा पण नसला आणि ही पण असली. कामावर यायचं नाही तू. असली लोक लाईची जगत नाही. टाकलो ना साऱ्या गावातून. हे हा? काय करायचं? बस बस चला बस. जिकडे जाऊ तिकडे धक्का, तिकडे जाऊ तिकडे धक्का. कोणाच्या घरी गेले तर तुमच्या घरी काय येऊ हेच तुम्हाला काय? आम्ही पण माणसे आहेत. तुम्हाला त्यांनी जन्म दिलाय, त्यांनीच आम्हाला जन्म दिलाय. जर म्हणून आम्हाला काही भेदभाव केला तर तुम्ही कोण आहे? का आम्हालाही म्हण आहे. तुम्ही असं का करताय? आम्हाला खूप म्हण आहे हो, खूप म्हण आहे. असं करू नका आमच्यासोबत. त्याच्या पॉझिटिव्ह झालं तर काय झालं? आम्ही काय माणसं नाहीत का? आम्हाला मन काही येत का? आम्हाला काय फिलिंग्स नाही येत का? काहीच नाही का आमच्याकडे? तिकडे जावं तिकडे धिक्कार, फक्त धिक्कार. का? आपण घाणेरड्या मूर्ती बनतो, घाणेरड्या मातीतून मूर्ती घडवतो, त्यांना देव अक्षरशः मानतो. पण देवाने बनवलेल्या माणसांना तुम्ही का पूजत नाही? का? त्यांना पण मन आहे हो. प्लीज प्लीज प्लीज. महाराज बघितलं? हो, त्या राजूला आणि त्याच्या बायकोला किती त्रास सहन करावा लागतो. अरे पण त्या गावकऱ्यांचं पण तर बरोबर आहे ना. अशा एड्स HIV बाधित झालेल्या लोकांसोबत राहिल्याने त्यांना देखील एड्स होऊ शकतो ना. हो महाराज, त्या गावकऱ्यांसारखा तुमच्या पण डोक्यात घुसावा नाही काय? सुभेदार नौकाधर. अहो पण मी खरं तेच बोलतोय. एक काम करा. तुम्हाला HIV ची लागण होण्या पाठीमागचे प्रमुख 4 कारणे माहिती आहेत? थोडी माहिती आहे. सांगा बघू. आम सांगतो. आठवतोय? राहू द्या, मी सांगतो. मग सांग. HIV ची लागण होण्याची प्रमुख 4 कारणे. पहिलं कारण असुरक्षित लैंगिक संबंध. म्हणजे समजा तुमचा एखाद्या व्यक्तीबरोबर लैंगिक संबंध आहे. सुभेदार नौकाधर. काय झालं? अरे माझे कशाला? बरं माझे बस. मग ठीक आहे, चालू. माझे एका व्यक्तीसोबत लैंगिक संबंध आहे आणि हे संबंध ठेवताना मी सुरक्षेचा विचार नाही केला तर त्या HIV ची लागण मला होऊ शकते. आता दुसरं कारण HIV बाधित रक्त वापरले. आता HIV बाधित रक्त वापरल्याने याचा डेफिनेशन पण तुम्हाला सांगितलं पाहिजे. ते तर माहिती आहे. सांग ना. एक मोठा ट्रक तुम्हाला धडकला. सुभेदार नौकाधर. काय झालं आता? अरे मलाच कशाला ट्रक धडकेतो? मला धडकला. मग ठीक आहे, जाऊ दे. एक मोठा ट्रक मला धडकला. बस आता माझं रक्त गेलं बाहेर. वाईट झालं. डॉक्टरांनी सांगितलं रक्त चढवाय. आता मला रक्त चढवताना त्या रक्ताची तपासणी नाही केली ते HIV बाधित आहे की नाही. ते रक्त मला चढवलं आणि नंतर समजलं तुला एड्स आहे. अहो समजला. हा, मला HIV आहे. तिसरं कारण. आता तिसरं कारण HIV बाधित गरोदर आईकडून तिच्या होणाऱ्या बाळास याची लागण होऊ शकते. चौथं कारण HIV बाधित सुई किंवा सिरेंज वापरल्याने HIV ची लागण होऊ शकते. काय सिरेंज? सुई किंवा सिरिंज इंजेक्शन असतं ना. ते कसं काय म्हणजे? मगासपासून म्हणजे विचारता. एक काम करा, प्रत्यक्षात बघा. चालेल? चला. दम मारो दम, मिट जाए गम, बोलो शुभ शाम.
नवीन औषध. हे बघ नवीन औषध आणलाय. बंड्या तूच माझा खरा मित्र. अच्छा आता चला माझी इच्छा पूर्ण करणार तू. आधी मी या. थँक्यू. ते काय करताय तुम्ही? मला काय करायचं आहे? काय करायचंय म्हणजे याचे तुम्हाला दुष्परिणाम माहित आहेत का? नाही. हा मग बरं ही सिरीज हवं तर कोणी वापरली? बंड्यानं. अरे बाळा त्याला कदाचित HIV असू शकतो आणि जर का तू जरी वापरलीस ना तर तुलाही HIV असू शकतो. मला तर याच्यात काहीच नाही. झालं ना पोपट? हो का? इथे काय इथे याच्यावर उशीर पडलाय. तुझं उजेड काम घेणार. बरं मला एक सांग तुला ही सिरीज कोणी दिली? आपल्या मित्राने. तुझ्या मित्राने. बरं त्याला HIV असू शकतो त्याला बोलायचे नाही. झाला नाही ना झाला पोपट. का रे तुझे मित्र पण तुझ्यासारखे उपट सोडीच आहेत हा? असेल. अरे बाळा त्यालाही HIV असू शकतो. त्यांनी काय तुला खोटे सांगितलं असेल. होय होय आमच्या एक नंबरचा घोटाळा आहे. त्याला मला पहिलं का नाही सांगितलं? मी सांगितलं होतं तो ऐकलं. बाळा मग काळजी घे. असे सिरीज वापरू नका. HIV होण्याची शक्यता जास्त असते. पंडित महाराज ही आहे HIV ची लागण होण्याची प्रमुख चार कारणे. वा बरं झालं म्हणजे तू सांगितलंस. आता आपण चुम्मा घेतलाय, एकमेकांची हात मिळवणी करणार, मिठी मारणार आणि एकमेकांचे कपडे वापरल्याने एड्स होऊ शकत नाही. नाही 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 या सगळ्या गैरसमज आहेत आणि याच गैरसमज आपल्याला आपल्या राज्यातून दूर करायचे आहे. पण मी काय बोलतो हे सगळं झालं पण हे एड्स टाळण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? यासाठी असुरक्षित लैंगिक संबंध टाळावा लागेल. दुसरी गोष्ट गरोदर बाई जी HIV बाधित आहे तिची डिलिव्हरी ही तज्ञ डॉक्टरांकडूनच करून घ्यावी आणि HIV बाधित सुई किंवा सिरेंज ही वापरू नये. आता ही HIV बाधित सुई किंवा सिरेंज कशी ओळखायची बरं? ती ओळखता येत नाही. मग यासाठी काय करायचं? दुसऱ्याने वापरलेली सुई किंवा सिरेंज ही आपण वापरायची. बरोबर? आणि चौथं कारण HIV बाधित रक्त हे वापरायचं. म्हणजे एखाद्या रुग्णास तुम्ही रक्त देत असाल तर ते रक्त HIV बाधित आहे की नाही हे तपासून घ्या. पहिलं कारण मला थोडंसं डाऊटफुल वाटतंय. अहो डाऊटफुल म्हणजे काय आहे सांगतो ना. असुरक्षित लैंगिक संबंध याच्यामुळे काय होतं माहिती आहे? हे कशामुळे होतं मी का सांगितलंय तुम्हाला सांगतो. कारण आपल्या राज्यातली मुलं ना एवढी थर्ड क्लास आहेत ना आजकाल वेश्यागमन करतात. ए काय बोलतोस काय? आपल्या राज्यातली मुलं असं कोणताही वेश्या वगैरे काय करत नाही. अरे बाप, त्या राज्यातली पोरं एकदम भारी आहेत. चला दाखवतो तुम्हाला. येतं का बघायला? चला होय. चला मागं. आईला काल का मजा केला ना आपण? अरे काय मजा काय एकदम आज मजेत. पार्टी केला. काय झालं मला तांबडे बिबडे खाल्ला. अरे काय तू एकदम मजा आली यार. झाला रे गोष्टीचा कामी होता नाही. अरे कोणती गोष्ट सांगशील का? करतो ना पैशाची लाईन लावतो मी. हे पैशाचा प्रश्न नाही रे. अरे मग कसला प्रश्न आहे? चालते सोड तुझ्याकडनं राहिलं. अरे सांग ना यार करतो ना बोल तर सही काय करू? आधी ऐकून मी सांगतो. अरे तुझ्या नाही त्याच्या अंदाज ती अरे बाबा तसलं आपल्याला काही जमत नाही बरं का. तू पण करू नको. जाम भयंकर आहे तो लोक होतो त्याने अजिबात नाही. त्याला काय विसरून नाव घेतलं नाही एवढा आम्हाला काटा का आला? अरे बाबा याच्यावर होतो तसलं कसलं केलं नाही बाबा. मी नाही करणार. याच्या होत मग असं काय? अरे माझा मित्र गेला होता आणि घुसला नाही का खोली. आईला निघाला तेव्हा नंतर 10-15 दिवसानंतर त्याला कळालं ना बाबा. डॉक्टरने सांगितलं बाबा HIV आहे त्याला. काय सांगू का तुला? म्हणजे झालं तो किती वर्षापर्यंत जातच होता तिकडे. अरे मग रात्री त्याने सांगितलं आजपासून कानाला खडा. दोन्ही पण आहे. आपण निघूया. बघितलं? हो. त्या मुलग्याच्या मित्राला HIV काय झालं माहितीये? तो इतके वर्ष तिकडे जात होता वेश्यागमन करत होता पण त्याने कधी सुरक्षित वापरले. सुरक्षा म्हणजे कॉन्डोम वापरला. यासाठी कॉन्डोम वापर हे महत्वाचं आहे. समजलं महाराज? हो. पण हे झालं सगळं की HIV न होण्यासाठी. पण आता HIV एड्सच्या पीडित व्यक्ती लोकांसाठी काय? म्हणजे HIV ची लागण झालेल्या व्यक्तींसाठी काय? अगदी बरोबर.
त्याही व्यक्तींना काही घाबरण्याची गरज नाही. का? कारण आपल्यासारख्या संस्था त्यांच्या मदतीसाठी खूप पुढे आले. अहो, मुंबई जिल्ह्यामध्ये, कोल्हापूर जिल्ह्यामध्ये, सांगली जिल्ह्यामध्ये, महाराष्ट्र राज्यामध्ये, आपल्या भारत देशामध्ये अशा व्यक्तींना मदत करण्यासाठी भरपूर लोक पुढे आले. हा, आणि या व्यक्तींना रुग्णालयामध्ये मोफत औषधे दिली जातात. त्याबरोबरच त्यांना आपुलकीची वागणूक दिली जाते. खूप छान आहे. आणि त्यांचं नाव म्हणजे HIV बाधित व्यक्तीचं नाव या कानाचं त्या कानाला सुद्धा कळू देते. अगदी गुपित. अगदी गुपित. गुपित. हा, गुपित एवढं म्हणू शकतो. राहू दे, पुढे बोल. अहो, पुढे बोलायचं राहिलं काय? एवढ्या सेवा सुविधा उपलब्ध आहेत, मग घाबरण्याचं कारण काय? अरे हो, अगदी खरं बोललास तू. घाबरण्याचं कारण काहीच नाही. आणि आता मी पण निश्चिंत झालो आहे. हो महाराज, निश्चित काय निश्चित झालं? स्वतःचं झालं म्हणजे झालं. मग काय हे सगळं मी तुम्हाला समजावलंय. आता आपल्याला संपूर्ण भारत देशाला समजावायचं आहे. हो, ते तर आजच्या भारत देशामधून या HIV एड्सला पळवून लावायचं आहे आणि म्हणायचं आहे, भारत माझा देश आहे.